माझ्या बहिणीचं टॅलेंट बघायचंय तुम्हाला? भाई पार्ट टाइम जॉब करू शकतोस, फुल टाइम पण करू शकतो. धोंड्याच्या महिन्यात जे धोंडे करतात ना त्यासाठी मोदक बनवायचे. कुणाचा धोंडा आहे? अगं तू माझा धोंडा आहे, माऊचा नाही. चला नको तुम्ही, ठीक आहे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आणखी एका भन्नाट ब्लॉगमध्ये. तर आम्ही आलो गावी, म्हणजे जस्टच गेल्या आठवड्यातच आम्ही पुण्याला रिटर्न गेलो होतो आणि आता परत आलो कारण धोंडा महिना आहे. सो दीदी आणि जिजूंचं धोंडा फर्स्ट टाईम करायचं आहे, धोंडाचं सेलिब्रेशन. तर त्यासाठीच आम्ही आलो. आणि काल शुक्रवार होता, सो रात्री यायलाच आम्हाला 12 वाजले आणि त्यानंतर जेवण वगैरे करून झोपायला 1-1:30 वाजले होते. सो आज सकाळी उठायला सुद्धा लेट झालं आहे. बघा एवढं ऊन वगैरे आलं आहे आणि मी आत्ता जस्ट आवरलं आहे सगळं, आंघोळ वगैरे. आणि आज बघा मग काय काय होते. उठल्या उठल्या पहिल्यांदा आंबे खायला सुरुवात केली आहे. तोंड पण न धुता, चांगलं असतं माहिती का, तोंड पण न धुता. मग त्याच्यामुळे ना ते तसंच जातं, पोटातले किटाणू मारतं. रात्रीचं मटण तरी जिरलंय का पोटातलं? जिरलं. काय करतेय तू? मांडी घालून बसून मी पण. तू काय करतेय? सकाळी सकाळी मस्तपैकी जांभळं खाल्लेत आणि आता नाश्ता करायला बसले. लाडू, तू गावाकडे किती गुणी बाळासारखी वागतेस ग. हे बघा आमची नोटंकी कशी चालू आहे इथे. 2-2 बाळ झोपले. काय करतीये बबडी तू? बोल. आणि मला छोट्या बेबीसाठी तोंडीने अंडा दिलाय. हा, अरे वा. आता तू काय करणार त्याचं? अरे खेळू दे, राहू दे. आई कधी देऊ नये, पडू नको. आई कधी बुबडी इथे इथे खाली खेळ. अरे खाली खेळ. पुढी कुठला अंडा कुठला? अगं बाप. आणि हा धोंडा अजून पारुसाच आहे आणि या धोंड्याचं सेलिब्रेशन करायचं आहे आम्हाला. बघा काल अश्विनी ट्युटोरियल्सचा टी-शर्ट घालून आलेली, तो अजून चेंजही नाही केलेला आहे. 12 वाजून गेलेत तरी अजून आंघोळ नाही आहे आणि आल्यापासून फक्त आणि फक्त खायचं काम चालू आहे. जांभळे. तर काल शुक्रवार होता आणि रात्री आम्हाला पोहोचायलाच इथं 12 वाजले. सो शनिवार सुरू झाला आणि शनिवारी असतो माझा उपवास, त्यामुळे रात्री पण मी काही खाल्लं नाही आणि आता 12 वाजलेत. असे पोटात उंदीर लोळत आहेत अक्षरशः. मग आत्ता मला फळं मिळालेत, 3 खातीये. आमच्या घराला गेट करायचं आहे, सो त्यासाठी इकडे माणसं आलेली आहेत आणि त्याचंच काम चालू आहे. काय मला कामाला होते, स्वतः नुसते व्हिडिओ काढते आवरून दिलं. हे नको सांगू तू की रात्री 1:30 वाजेपर्यंत माझ्याकडून काम करून घेतलं. काम केलंस तू रात्री? काय झालं, माझा असतो शनिवार उपवास असतो आणि रात्री म्हणजे आम्ही शुक्रवारी निघालो होतो आणि रात्री पोहोचायला 12 वाजले. सो शनिवार सुरूच झाला. तर आल्यानंतर ह्यांनी मस्त सगळ्यांनी जेवण वगैरे केलं आणि माझा उपवास सुरू झाल्यामुळे मी रात्री जेवण नाही केलं, काय नाही. आणि यांचं जेवण झाल्यानंतर पण ते मस्त काय काय खात बसलेत. त्यावेळेला सगळं किचन वगैरे मी आवरत बसले. भांडी वगैरे मी घासले 1-1:30 पर्यंत, तेही नाही सांगणार. आणि माझ्या चेहऱ्याकडे बघून तुम्हालाही नाही वाटणार, त्यामुळे आता कायच बोलू मी. केलं नसताना केलंय म्हणायचं. 50. हो बबडी, रात्री माऊने काम केलं की नाही ग? बबडी कुठे राजा, तू झोपली होती, मम्मा काम करत होती. खोटं बोलती ना मम्मा. होती ना बबल्या. हे बघ मम्माला सांग असं खोटं बोलायचं नसते, सांग मम्माला. मम्माने आंघोळ नाही केली कारण ती अजूनपर्यंत झोपली होती. ठेवलंय. इकडे गावाकडे आलं की बबडी त्यात वेगळीच एनर्जी संचारते. और ये रहा मेरा सात्विक आहार.
आता ना काही जणांचं म्हणणं असं आहे की उपवासाला जांभूळ चालत नाही, पण मी गुगलला सर्च केलं तर गुगलने मला सांगितलं की उपवासाला सगळी फळं चालू शकतात, उलटं फलाहार केला पाहिजे. तुम्हाला काय वाटतंय, तुमच्या इकडे खातात का उपवासाला जांभळं? चालतात की नाही चालतात ते सांगा मला. खरं असली गोड आहेत ना जांभळं. मैं हूँ नागिन, असली रूप में आ चुकी हूँ मैं. इथं आमच्या बबडीसाठी अंडा शिजतोय आणि तिथे नंबर लावून पण बसली आहे. आता लाजून पळते बघा कशी. ओ नारियल वाले भैया थोड़ा जल्दी करो, पैसे दे तो पहिले. उधार आहेत तुमच्याकडे. काय नाही, पहिलेच अजून तुम्ही चुकता नाही केला हिशोब तो. दे 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 ना. वाव खोबरं पण आहे. दे दे सांडलं. खोबरं तयार झाले का ना, पाण्याचं नाळ नाही मग पाणी राहिलं. कमी असणार त्यात. ते तिकडं आहे पण ती पाईप पडतंय ना तिथला त्या नाळाचा. मी कुणालाच नाही देणार. हे तुझ्या पुरतच एक नाळ आहे त्याला, मम्मीला एक द्यायचा. पण त्यात पाणीच नाही आलं. इतकुसच पाणी आहे यात बघा. इतकुशा पोटाला इतकुस भरपूर झालं. हे खरं सकाळीच छान लागतंय पाणी, स्प्राईट सारखं. आता थोडं गरम झालं. बघा माझ्या भावाची स्किल्स. भाई पार्ट टाइम जॉब करू शकतोस. फुल टाइम पण करू शकतो, भरपूर प्रॉफिट आहे यात. आता हावल्यासारखं चोरट्यासारखं एक व्यक्ती आलेली आहे बघा इथं. त्यात खोबरं भेटणार तुला, नंतर भेटणार ना. तुला पाणी आणून दिले थंड वाट, त्यात जाऊन पेत बसायचं. घरीच गरीबाचं लेकरू वाटायला लागले. गरीबाचं नाव होतं ते. पण ना आज मला खरंच भारी वाटतंय. उपवास आहे आणि मी सगळं म्हणजे सात्विक फूड खायला लागले. सात्विक फूड म्हणजे विदाऊट कुक केलेलं फूड. कधीतरी तुम्ही पण ट्राय करा. बॉडी डिटॉक्स झालेलं फील होतं आणि स्ट्रेस पण रिलीज होतोय. जस्ट फ्रूट्स आणि वॉटर इंटेक जास्त ठेवायचा. आणि मला वाटतं आठवड्यातून एक दिवस तरी हे केलंच पाहिजे, कारण आपण आठवड्याभर काहीही चरत राहतो. सो एक दिवस तरी बनताय. बघितलं माझे जिजू माझ्यावर किती अन्याय करतात आणि सारखे मला असे त्रास देत राहतात. माझ्या बहिणीचं टॅलेंट बघायचंय तुम्हाला? ते तुझ्या नाकावर ठेवून दाखव. हा एवढं मोठं होऊन तुमचं तर ऑलरेडी सुपारी ठेवल्यागतच नाक आहे. पोटावर ठेवून दाखव का? तुमच्या पोटावर सुपारी नाही, नारळ ठेवायची गरज आहे. हाय ना बाबडी? काय म्हणत होतीस तू मम्माला? माझी सेवा करायला लागती. हा ना, मग तू नाही करणार तर कोण करणार मम्माची सेवा? आणि तू सॉरी म्हण. ना तू परत ना बंबा. काय मला बाबूंना जायचंय. कुठे गेले ते? गारवदर आणायला. मग तेवढ्यात मला बाबूंची आठवण आली. मग आता काय करायचं? ज्यांना वाटतं ना की मला शेतातली वगैरे कामं येत नाहीत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. बघा मी कापलेली वैरण दाखवते तुम्हाला. फक्त ही मला जवळ गेली की मारते म्हणून ते मम्मीला टाकायला लावले. केला तू अर्धा हॉल पुसलायस आणि परत तुझ्या लक्षात आले पाय उठतात म्हणून परत तू तिकडे गेल्यास. हे कधीतरी उगवलं ना आपण, ते कधीतरी उगवलं ना, ते कधीतरी उगवलं की असं होत असते. सो आत्ता माझ्याकडून फरशा पुसून घेण्यात आलेल्या आहेत आणि आत्ता सगळं घर पुसून झालंय आणि परत मला आता चहा बनवायला सांगितलं.
तर बघा आता करायचे आम्हाला मोदक, म्हणजे धोंड्याच्या महिन्यात जे धोंडे करतात ना, कशाचे करतात ग? डाळीचे ना, पुरणाचे. हा पुरणाचे. पण पुरणपोळी कुणालाच खायची नाहीये, सो आम्ही ते करत नाहीये आणि त्यासाठी मोदक बनवायचे. तर आता मला नारळ खिसावा लागतो आणि हा धोंडा माझ्या मांडीवरून उठत नाहीये. उठणं बघूया. बबडी तुला ती धोंडा म्हणली. तू धोंडा आहे? कुणाचा धोंडा आहे? अगं तू माझा धोंडा आहे, माऊचा नाही. लाडो. बबडी तुला मम्मा आवडते की माऊ? मम्मा नाही आवडत. ए राजा. त्यानंतर जेवण वगैरे बनवण्यातच आम्ही बिझी झालो, त्यामुळे मी शूट करत नव्हते बसले. आणि त्यानंतर दुसरी दीदी आणि जिजू पण आले होते. सो सगळ्यांचं सेलिब्रेशन वगैरे चालू आहे इकडे. आणि मस्त असं सेलिब्रेशन झाल्यानंतर मम्मी पप्पांसाठी पण त्यांची पण ओटी भरण्यात आली. आणि अशा प्रकारे आमचं धोंड्याचं सेलिब्रेशन झालेलं आहे. बिचारीला इथं डेकोरेशन आहे, तर हिला कुठून जाऊ हा प्रश्न पडलाय. ये जा मम्मा पप्पा जवळ. विद्येचं प्रतीक आहे, आम्हाला दोघांना द्या. सो 2 जोड्या झालेल्या आहेत धोंड्याच्या आणि तिसरी जोडी आता चालू आहे. बाबडे तुझं काय आहे तिथं? तू धोंडे खायला थांबलीयस ना? काय चाललंय बाबडा तुझं? काय बाबाला देणार हो. मी इतकं मेहनतीनं, मी फर्स्ट टाइमच मेहंदी काढलेली, रांगोळी काढलेली इतक्या मेहनतीनं, आणि ते पण बबडीनं विस्कटून टाकली यार. त्यामुळे बाकी काही हे शूटमध्ये घेतलंच नाही मी. आणि आता झालंय सगळं सेलिब्रेशन वगैरे करून सगळ्यांचं, आणि जे ते जिकडे तिकडे गेले आणि आमची पार्टी चालू आहे, तुम्हाला दाखवते. पिले पिले मला ते ना लाज नाही वाटली, माझ्यासाठी ग्लासच नाही आणला. तिकडे तिने घेतला तुझ्या ग्लासचा हिस्सेदार तिचा आहे. बाबड्या तू माझा ग्लास घेतला. अरे लहान मुलाने नसतं प्यायचं ते. पता नहीं जे कौन सा नशा करता है. काय ऐ लहान पोरांनी प्यायचं नसतं तरी तू पिलीयस. जा घरी पण. गाडीचं ऑइल आहे ते, इंजिनचं ऑइल. मामाला समजतच नाही बघ ना. मी नाही पिलो, मी फक्त वास घेतला त्याचा. नो पिलायस तू. इतकं माझ्याकडून काम करून घेतलंय ना आज. आत्ता थोडा मला थकवा गेल्यासारखं वाटलं. बस नो मी पण एकदाच पिला आणि बस करते.